राज्यातील 8 महापालिकांना आज महापौर उपमहापौर मिळणार। नागपूर, नाशिक, जळगाव, धुळे, कोल्हापुरात महापौर निवड, तर पिंपरी चिंचवड, अमरावती, सोलापुरातही नवे महापौर आणि उपमहापौर बसणार। मुंबई ठाकरे बंधूंना मोठा धक्का। मुंबईतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक महायुतीच्या गोटात। ठाकरेंसोबत लढलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं बाजू बदलली। आज मुंबई महापौर उपमहापौर निवडीवर चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चेची शक्यता। दोन्ही पदावर भाजपचा दावा असल्याची सूत्रांची माहिती। नाशिक महापालिकेत भाजप शिवसेनेचं ठरलं। भाजपसोबत शिवसेना सत्तेत सहभागी होणार, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोधी पक्षनेते होण्याचा मार्ग मोकळा। अजित पवारांच्या खासगी सचिवांची सीआयडीकडून चौकशी। अजित पवारांच्या बारामती दौऱ्याबाबत सीआयडीनं खासगी सचिवांकडून माहिती घेतली। शरद पवारांनी निवडणुकीला उभं राहावं। महाविकास आघाडीकडे शरद पवारांना निवडून आणण्याची ताकद। राऊतांची पवारांसंदर्भात प्रतिक्रिया। सुनील तटकरेंनी आणि त्यांच्या लोकांनी आत्मचिंतन करावं, राऊतांचा सल्ला। झडपी उमेदवाराच्या घराजवळ जादूटोण्याचा प्रकार। शिवसेनेच्या चरणराज चौरेंच्या घराबाहेर चपातीवर प्रचाराचे पॅम्पलेट आणि लिंबू। सोलापूरच्या मोहोळ येथील घटना। सांगलीच्या कडेगावमध्ये मतदारांना भाजपनं साड्या वाटल्याचा काँग्रेसचा आरोप। जिल्हा परिषद निवडणूक प्रचारादरम्यान कडेगावच्या वडिये रायबागमधील प्रकार। आरबीआयकडून पतधोरण जाहीर। रेपो दरात कोणताही बदल नाही। आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची घोषणा।